आज बेगमपेट यहाँ पर स्मृति फाउंडेशन और खरादी परिवार के जानिब से महिला इफ्तार पार्टी का आयोजन किया गया था। हर साल हम यहाँ पर महिला इफ्तार पार्टी का आयोजन करते हैं और इसका एक ही संदेश देना चाहते हैं कि रोज़ा हर धर्म में फर्ज है। जैसा इस्लाम में रोज़ा है उसी तरह हमारे हिंदू धर्म में उपवास है और जैन धर्म में भी उपवास है। तो हर धर्म में उपवास रोज़ा यानी तुम अपनी भूख पर काबू रखो और अपने जो भूख का एहसास होता है उसी तरह गरीबों की मदद करो जो भूखा होता है। ये हमारा संदेश है। सभी धर्म में उपवास रोज़ा है तो सभी धर्म यही सिखाता है कि गरीबों की मदद करो और मजलूमों की मदद करो। कोई धर्म ये नहीं सिखाता कि किसी पर जुल्म करे या किसी का हक मारे। सर्व धर्म ये की सिखाते हैं कि एक दूसरे से प्यार मोहब्बत से रहो। यही संदेश हम इस इफ्तार पार्टी से देना चाहते हैं। और यहाँ पर जो मौजूद महिलाएं हैं ये बाजार में आई हुई खरीदी करने वाली हमारी माँ बहनें हैं और उसी तरह हमारे कुछ गेस्ट महिला भी हैं जो हम यहाँ पर हमेशा उनको बुलाते हैं। ऐसे लोगों को बुलाकर हम यहाँ पर इफ्तार पार्टी करते हैं। आज रियाज खैरदी यांनी इफ्तार पार्टीचं महिलांच्यासाठी खास आयोजन केलेलं आहे आणि रियाज असे उपक्रम नेहमीच करत असतो आणि हा उपक्रम म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकतेचं हे प्रतीक आहे असं मला वाटतं। सगळे पक्ष, सगळे धर्म, सगळे लोक इथे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन ते आपला आनंद या ठिकाणी साजरा करतायत। रियाजनी ही अतिशय एक चांगली संधी या निमित्ताने आम्हा सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे। खरोखर अतिशय स्तुत्य चांगला असा हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि रियाज म्हणजे एक म्हणजे आपण म्हणतो ना हाडाचा कार्यकर्ता असा तो कार्यकर्ता आहे आणि त्याचा आणि माझा ऋणानुबंध हा गेली 25 वर्षापासून आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की रियाज हा सुद्धा माझ्याच कुटुंबाचा एक भाग आहे। कारण त्याच्या घरातले सर्व कुटुंबीय हे मला ओळखतात। मी त्यांच्या घरामध्ये सतत जाणं येणं असतं आणि त्यामुळे रियाज म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकतेचं हे प्रतीक आहे। तो नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची कामं या भागामध्ये केलेली आहेत आणि त्यामुळे लोकांची अशी मागणी आहे की रियाजला पुन्हा एकदा या भागातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी आणि मला खात्री आहे रियाज याहीपेक्षा खूप मोठी पदं मिळवेल आणि स्वतःच्या कार्याचा ठसा उमटून दाखवल्या। इफ्तार पार्टीचं खास महिलांच्यासाठी केलेल्या आयोजनाबद्दल त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करते। अनेक वर्षापासून या बेगमपेट पोलीस चौकीच्या एरियामध्ये म्हणजे मीना बाजारच्या एरियामध्ये हे इफ्तार पार्टीचं आयोजन करतात आणि जवळजवळ 10 वर्षापासून आम्ही या इफ्तार पार्टीला येतो। इथे सर्व धर्माचा जे एकत्रीकरण करून आपण आपला प्रत्येकाचा धर्म, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, अशा सगळ्या गोष्टी विसरून एकमेकांना शुभेच्छा देत इथे इफ्तार पार्टी आपण साजरी करत असतो। यामध्ये एकच संदेश जातो की सर्वजण मानवतेच्या धर्मातून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र आपण सगळेजण सोलापुरात राहणारे हिंदू मुस्लिम अनेक वर्षापासून इथे एकत्र राहतो। आपण एकमेकांचा द्वेष न करता या पवित्र महिन्यामध्ये असा संदेश सगळ्यांना देऊया की सोलापुरात इथून पुढे असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न राहता आपण सगळेजण सामंजस्याने एकत्र राहूयात। हा संदेश देण्यासाठी रियाज भाईंनी ही इथे इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे। माझं सगळ्यांना आवाहन आहे की सगळ्यांनी हा संदेश संपूर्ण सोलापूर शहरामध्ये पसरवावा आणि रियाज भाईंना रमजानच्या निमित्ताने सर्व महिलांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।